नमस्कार. आज दसऱ्याचा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. सण म्हटलं की कामाची घाई असते. आज सर्वांकडे श्रीखंडपुरी आणि बासुंदीही ठरलेली असते. तर या घाईच्या वेळेस एकदम झटपट बनणारी रवाळ आणि दाणेदार बासुंदी आज आपण बनवणार आहोत. यासाठी आपल्याला तासनतास दूध आटवावे लागणार नाही, तरी सुद्धा ही बासुंदी दाटसर, लच्छेदार, मलाईदार बनते, तेही अगदी 10 ते 15 मिनिटातच. बासुंदीच्या टेक्स्चरवरून समजलेच असेल की बासुंदी किती दाटसर आहे आणि रंग पण पहा किती सुरेख आलेला आहे. चला मग बासुंदी बनवायला सुरुवात करूयात. येथे मी फुल क्रीमचे अर्धा लिटर म्हशीचे दूध घेतले आहे. अगदी थोडंसं दूध आपण एका वाटीत काढून घेऊ, ते कारण मी नंतर सांगते. बाकी जाड बुडाच्या कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तर जाड बुडाचीच कढई घ्यायची, म्हणजे दूध खाली लागत नाही. आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचे आहे. एक साईडला दूध हे मंद गॅसवर ठेवले आहे, तर दुसऱ्या साईडला आपण जो खवा घेतला आहे, हा खवा मी 50 ग्रॅम घेतला आहे. बासुंदीसाठी आपण खवा घालणार आहोत, तर हा खवा थोडा आपल्याला परतून घ्यायचा आहे. तर इथं गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची. मंद गॅसवरच आपल्याला खवा चांगला परतून घ्यायचा आहे. त्याचा कलर चेंज होतो बघा. आणि खवा घातल्यामुळे आपल्या या बासुंदीला एकदम दूध आटवल्यासारखं चांगलं क्रीमी टेक्स्चर येतं आणि टेस्ट पण छान येते आणि बासुंदी लगेच दाटसर व्हायला पण मदत होते. आता इथे तुम्ही पाहू शकताय की बघा आपल्या या खव्याला चांगला कलर आलेला आहे. आता खवा आपण चांगला परतून घेतलेला आहे, तो एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हा खवा आपल्याला या दुधामध्ये मिक्स करायचा आहे. खवा परतत असताना आपल्या दुधाला पण मी अधूनमधून हलवलं होतं, कारण दूध खाली लागायला नको. दूध खाली जर लागलं आणि दूध करपलं तर ही जो वास लागतो तो वास काही केल्या जात नाही, त्यामुळे बासुंदीची चव सुद्धा बदलू शकते. आता बघा हे दूध पण आपलं उकळत आलेलं आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की बघा दुधाला चांगली उकळी आलेली आहे. आणि आता इथे आपण जो खवा आपण परतून घेतला आहे तो खवा मिक्स करून घेऊ आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे आणि दूध आणि खवा हा एकजीव करून घ्यायचा आहे. ते बघा आपण खवा फक्त 2 ते 3 मिनिटच परतला आणि आता दुधाला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खवा मिक्स करून घेतला आणि हे फक्त 4 ते 5 मिनिटातच झालेलं आहे. आणि आता जे आपण कच्चं दूध घेतलं होतं त्या कच्च्या दुधामध्ये मी 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे. मिल्क पावडर सुद्धा आपण या बासुंदीमध्ये घालणार आहोत. नेहमी अशी कच्च्या दुधामध्येच मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची, त्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाहीत. तर आता बघा इथं मी थोडंसं ड्रायफ्रूट्स पण घालून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता. प्लेन बासुंदी ठेवायची असेल तरी प्लेनही करू शकता. तर बघा ही मिल्क पावडर चांगलं मिक्स करून घेतलेली आहे मी इथं. आता ती या दुधामध्ये या बासुंदीमध्ये आपण मिक्स करून घेऊ आणि चांगलं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि एकसारखं, म्हणजे तळ्याला खाली काय लागायला नको. आणि मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला ती कंटिन्युअसली हलवायची आहे, कारण मिल्क पावडर जसं जसं आपल्याला गॅसवर हे दूध गरम होत जाईल तसं तसं हे दूध अधिक दाटसर बनतं आणि आपल्या ह्या दुधाला चांगली मलाईयुक्त छान अशी रवाळ टेक्स्चर मिळतं. आता या दुधाला फक्त आपल्याला एक उकळी आणायची आहे, कारण आपण मिल्क पावडर मिक्स केलेलं आहे. ते मिल्क पावडरला थोडं शिजू द्यायचं आहे. तर ते दुधाला थोडं मंद गॅसवर मी ठेवलेलं आहे. आणि इथे बघा एका त्याच पॅन मी धुवून घेतलं, त्याच पॅनमध्ये 1/4 कप साखर घेतलेली आहे. हे साखर आपल्याला अशीच मंद गॅसवर थोडीशी मेल्ट करून घ्यायची आहे. साखर वितळती आहे तोपर्यंत आपण इकडे बघा इकडच्या साईडला जे दूध ठेवले होते त्याला सुद्धा आता उकळी आलेली आहे. तर मी इथं अर्धा चमचा वेलची पूड घालून घेतली. वेलची पूड घातल्यानंतर आणखी बासुंदीला छान टेस्ट मिळते. तर आता बघा ही साखर सुद्धा आपली चांगली वितळायला लागलेली आहे. तर तुम्ही इथे म्हणत असाल की या साखरेचं या पॅनमध्ये काय करतात आहे, तर इथे मी कॅरमल बनवत आहे. या कॅरमलने आपल्या या बासुंदीला छानसं कलर मिळतो. आता बघा ही साखर पूर्णपणे वितळलेली आहे. जी आपल्या या पॅचोलाला पण लागलेली आहे ती पण आपण चमच्याने असं काढून घेऊया. इथं गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मंद ठेवायची आहे. अगोदर थोडासा गॅस मी वाढवलेला होता. बघा पॅचोलाला जी लागली होती तीही काढून घेतली आणि आता पूर्ण अशी विरघळून दिली. अजिबात साखरेचं कण आपल्या याच्यामध्ये राहायला नाही पाहिजे. इथे पाहू शकते की बघा पूर्ण आपली साखर विरघळली आहे
आणि साखरेचा कलर बघा किती छान आलेला आहे। आपलं एक कॅरमल तयार झालेलं आहे। मी गॅस बंद केला आणि इकडे बघा दूध सुद्धा आता उकळलेलं आहे चांगलं। जी दुधाला कडेला जी साई आलेली होती ती सुद्धा मी आतमध्ये काढून घेतली, कारण त्या साईमुळे आपल्या या बासुंदीला चांगलं रवाळ टेक्स्चर मिळतं। आणि आता बघा कॅरमल दूध उकळत होतं आणि हे कॅरमल मी या दुधावर घालून घेतलं आणि थोडं थोडं करून घातलं, त्यामुळे बघा दूध एकदम चांगलं असं उफाळतं आहे आणि कॅरमल मिक्स होत आहे। असं कॅरमल मिक्स होत नाही आणि कॅरमल घातल्यानंतर आपल्या दुधाला बघा कलर किती छान आलेला आहे आणि बासुंदीची चव सुद्धा चेंज होते। दूध चांगलं उकळतं आहे आणि हे कॅरमल आता याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडेसे त्याचे कण क्रिस्टल असे राहिलेले असतात, तर आपले चांगले मिक्स करून घेऊ। आणि आता इथं आपली ही बासुंदी एकदम रवाळ, दाणेदार आणि मलाईयुक्त लच्छेदार अशी बासुंदी आपली 10 ते 15 मिनिटातच तयार झालेली आहे। इथे तुम्ही बघू शकता की बघा आपल्या या दुधाला, या बासुंदीला कसं छान टेक्स्चर आलेलं आहे। कॅरमल घातल्यानंतर आपण 1 मिनिट हे दूध चांगलं उकळून द्यायचं, म्हणजे अजून आपल्या या दुधाला हे सगळं चांगला कलर येतो, कॅरमल आणि दूध एक संग होतं। तर बघा इथे 1 मिनिट पण झालेला आहे आणि आपली रवाळ आणि दाणेदार अशी बासुंदी तयार झालेली आहे। मी काही पिस्ताचे काप करून ठेवले होते तेही घालून घेतले आणि एका सर्विंग बाउलमध्ये ही बासुंदी मी काढत आहे। तर ती बासुंदीचं टेक्स्चरवरून तुम्ही लक्षात आलं असेल की बासुंदी आपली किती दाटसर झालेली आहे आणि बासुंदीचा कलर पहा किती सुंदर आलेला आहे, हो की नाही? कोणत्याही सणाला ही बासुंदी विकत आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी छान अशी रवाळ आणि दाणेदार बासुंदी बनवू शकतो आणि तेही अगदी 10 ते 15 मिनिटातच। आता बघा मी ड्रायफ्रुट्स थोडेसे घालून घेतले, रोज पेटल्स तुमच्याकडे असतील तर तेही इथं घालून घ्या आणि छान दिसतात बासुंदीमध्ये। इथे बघा तासनतास दूध न आटवता अतिशय सोप्या पद्धतीने झटपट आपली बासुंदी ही तयार झालेली आहे। मी सांगितलेल्या या ट्रिक्सचा वापर करून या सणाला नक्की या पद्धतीने बासुंदी बनवा। घरातील सर्वांना नक्की आवडेल, कारण या बासुंदीची टेस्ट खूपच सुंदर आहे। एकदम दाटसर आणि रवाळ दाणेदार टेक्स्चर आपल्या या बासुंदीला आलेला आहे। तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।